त्यानंतर जयप्रकाश नारायण, मधु दंडवतीजी, एस.एन. जोशीजी, गणपतराव देशमुख यांचा आदर्श चालवणारे अलिबागचे निरागस लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती जे बेछूट आरोप अंबादास दानवे यांनी केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. कारण इतक्या राष्ट्रभक्तीने भरलेले व्यक्तिमत्वाच्या बद्दल अशा पैचा आरोप करणं लोकशाहीला तर पूर्णपणाने मारक आहेच, पण सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या वरती का नाहक अशा पैचे आरोप केले जातात त्याचं कोडं काय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय उलगडू शकलं नाही. आणि म्हणत अशा या थोर भक्त नेत्याच्या विरुद्ध केलेल्या आरोपाची सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आजच विधिमंडळामध्ये घोषित करावी. तो व्हिडिओ कुठला माफ आहे का कसा आहे, त्यानंतर नेमकं त्याच्यातलं काय तथ्य आहे हे शोधून काढावं. आणि त्याचबरोबर त्यांना माहिती कोणीतरी राजकीय खलनायकांनी दिली असं त्यांचं जे वक्तव्य आहे त्या राजकीय खलनायकांची सुद्धा पूर्णपणाची साधनते चौकशी मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी अशी माझी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा मागणी आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे दिसतात आणि एखाद्या नेत्याचं नाव येतं, त्यामुळे त्या नेत्याची प्रतिमा देखील मलिन होते. तर अशावरती चाप बसवलं त्याच्या संदर्भात तुमचं थेट नाव नाही घेतलेलं, पण एक निशाणा तुमच्याकडे आहे. नाही, नाव घेतलं की थेट नाव घेतलं म्हणूनच मी म्हटलं ना, इतक्या राष्ट्रसंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये असे बेछूट आरोप करले जातात आणि त्यांना कोणीतरी सुनील तटकरे नावाचं खलनायक काय करत असेल तर त्याची केंद्र तपास यंत्रणेची मदत घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. कारण अशा निरागस, निष्पाप आणि अतिशय व्यवस्थितरित्या, म्हणजे मी सांगितलं ना की मधु दंडवतीजी सायकलवरती लोकसभेमध्ये जायचे, एस.एन. जोशी साहेबांचं चळवळ कशी होती, गणपतराव देशमुखांचा एसटीचा प्रवास, अशा मालिकेतले हे थोर राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांच्याबद्दलचे आरोप जे बेछूट आरोप केले जातात त्याची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली पाहिजे अशी माझी मागणी आहे. तुमचं नाव याच्यामध्ये आलंय, तुमच्यावरती प्रतिमा मलिन होण्याची प्रकार केलेला आहे. तुमचं प्रमाण आणि गुन्हा दाखल करणार आहात का कोर्टात जाणार आहात का? कोण? नाही, मी सांगितलं ना की इतक्या महान व्यक्तीची ताबडतोब सगळी चौकशी केली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी. एक तर ते जे काय आहे ते मार्फ का काय आहे तेही तपासलं गेलं पाहिजे. ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्यांनी आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात. तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलंय त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये, कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत अशी माझी मागणी आहे ना. भविष्यात तुमचं पुन्हा जर असं पद्धतीने नाव घेतलं तर मानहानीचा गुन्हा तुम्ही त्यांच्यावर दाखल करणार? मी इतकं सांगितलं ना की इतक्या थोर देशभक्तीच्या असलेल्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल माझ्या मनामध्ये कमालीचा आदर असल्याच्यामुळेच मी या साऱ्या गोष्टीची ताबडतोब माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी आणि तपशीलवार अहवाल हा लगेच विधिमंडळावरती त्या ठिकाणी त्यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. हा वाद जो आहे ना तो व्यक्तींचा आहे का पक्षांचा आहे? कारण महायुतीमध्ये मिठाचा खरा पडतोय का अशा ठिणगीमुळे? मी म्हणत म्हटलं ना की ज्यांना रोज माझं नाव घेण्याचा म्हणजे त्यांच्या मनावरती काय परिणाम झाला असं मी म्हणत नाही, कारण मी त्यांना आता राष्ट्रभक्त म्हटलं ना, त्यामुळे मी तो अन्याय केल्यासारखं होईल. तर त्याच्यामुळे त्याची ताबडतोब साधनची चौकशी झाली पाहिजे ना, लगेच झाली पाहिजे. काय तपास यंत्रणा, ज्या सगळ्या तपास यंत्रणा या देशभरातल्या आहेत अगदी NIA सहित सगळ्यांना याच्यामध्ये घेतलं पाहिजे ना. कारण इतक्या मोठ्या व्यक्ती मी सांगितलं ना की त्यांचं जाज्वल्य इतिहास आहे ना, जयप्रकाश नारायण, मधु दंडवते, एस.एन. जोशी, गणपतराव देशमुख या मालिकेतले ते थोर विचारवंत असल्यामुळे, समाजसेवक असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे देशावरती आरोप होण्यासारखेच आहेत ना. तुमचं नाव उद्धव ठाकरेंशी जोडलं गेलं. मी म्हणूनच म्हटलं ना की ते आता ते सगळ्याची चौकशी व्हावी. पण आरोप होतात, तुम्ही त्यांच्याविरुद्ध कोर्टात जात नाही, गुन्हा दाखल करत नाही, तुम्ही त्यांना सूड देताय का? मी कशाला काय बोलतोय? पण तुमचं नाव घेतलं ना त्यांनी. अहो, हे दोन बाब अशी आहेत की त्यांच्याबद्दलचे आरोप केले गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या आरोपाच्या बाबतीमध्ये त्यांनी कोर्टात जायचं आहे. माझ्यावर कुठं आरोप आहे? त्यांच्यावरती आरोप आहेत ना त्या याच्यात, माझ्यावरती कुठं आरोप आहेत? मला काय कोर्टात जाण्याचा प्रश्न नाही. दोन गोष्टी आहेत. मला काय कोर्टात जाण्याचा प्रश्न आहे?
त्यांनी जावं ना कोर्टात, त्यांना जिथे जात असेल जावं. कारण मी म्हटलं ना, कारण थोर विचारवंत आहेत ते, त्यामुळे त्यांनी जायलाच पाहिजे. असं काय करताय? त्यांनी त्याची सगळ्या साधारण ते माहिती घेतली पाहिजे. कारण अशा व्यक्तीच्या वरती आरोप होणं म्हणजे देशाच्या एकात्मतावरचा घाला आहे हा. कोकणात ह्यावेळेस म्हणजे इथून मागे लोकसभेला तरी एवढे पैसे दिसले नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एवढा पैसा दिसतोय. नाही, मला त्या बाबतीमध्ये काहीच बोलायचं नाही. कारण तो दाखवण्यात आलेला व्हिडिओ, त्याची सत्यता, त्याचं काय आहे, त्याची स्वतंत्रपणाने जी काय चौकशी करायची असेल ती केलीच हवी. कारण त्यांनी तशी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे ते आणि आरोप करणारे त्यांचा तो अंतर्गत विषय आहे. मी तेच सांगितले की अंबादास दानवेंनी केलेले आरोप इतक्या सच्छित व्यक्तीच्या विरोधात केलेले असल्यामुळे सरकारने गांभीर्याची नोंद घेतली पाहिजे. आणि अंबादास दानवेंना पुरवणारे जे कोण खलनायक असतील त्यांची पण ताबडतोब चौकशी झाली पाहिजे. असं काय करताय? अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते होते काही काळापूर्वी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. असे थोडेच बेछूट आरोप करणार असं त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, कोर्टात गेले तर मी कोर्टात सगळे देईल पुरावे. शेवटी आता मी म्हणून सांगितलं ना की तो त्यांचा भाग आहे, आरोप करणारे आणि ज्यांच्यावरती झालेत त्यांचे. त्यामुळे त्याची सत्यता, त्या आरोपाच्यामुळे त्यांची जी काही प्रतिमा मलिन झालेली असेल, इतकी चांगली प्रतिमा, त्याच्याबद्दल त्यांनीच कारवाई करणं अत्यंत अपेक्षित आहे ना. तर साहेब, आम्ही लास्ट टाइम बघितलं की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत अर्धा पाऊण तास इथं अनेक वेळा भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यांच्या मुख्य नेत्याशीच तुमचा परिचय आहे. काय चर्चा झाली, काय बोलणं झालं या मुद्द्यावर? नाही, शिंदे साहेबांची माझी भेट गेल्या अधिवेशनाच्या वेळेला झाली. त्याला 4-5 महिन्याचा कालावधी ओलांडून गेला. शिंदे साहेबांचा आणि माझा परिचय खूप जुना आहे. 2004 सालामध्ये शिंदे साहेब विधिमंडळामध्ये पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळेला मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यावेळेला कोयना पुनर्वसनाचे काही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीतून त्यांचा माझा पहिली भेट झाली. त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल मला अगोदरपासून माहिती होतं. पण त्यावेळेपासूनच त्यांची सगळी तळमळ मी स्वतः अभ्यासलेली आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचे माझे सौहार्दाचे संबंध आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. राज्याचं नेतृत्व त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून ते काम चांगलं करतात. त्यामुळे त्यांचे आणि माझे अतिशय आपुलकीचे संबंध आहेत. शेवटी महायुतीच्या महत्वाच्या घटकांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याच्यामध्ये आहेच. माझा त्यांचा दृढ आणि अनेक वर्षाचा परिचय आहे. त्यामुळे त्यांची माझी गाठभेट दिल्लीला आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली. त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मी जवळपास 1.5 तास त्यांच्याजवळ चर्चा केली. ती विविध विषयांच्यावरती होती. त्याच्यामध्ये रायगडचा कुठला विषय असण्याचं काही कारण नव्हतं. तटकरे साहेब, रायगडमधले 2 जे नेते आहेत शिवसेनेचे, खास करून भरत गोगावले आणि महेंद्र दळवी, हे तुमच्यावरती वारंवार आरोप करत असतात. हे काही कालच्या प्रकरणामुळे झाले असं नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला, त्यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले होते. ही वैयक्तिक लढाई आहे तुमच्या विरोधात असं म्हणायचं का पक्षाची लढाई आहे? एक असं आहे की राजकारणामध्ये गेले 41 वर्ष मी राजकीय सिद्धांतावरती काम करत आलो, ध्येयवादावरती काम करत आलो. त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष होता. तदनंतर शिवसेना निर्माण झाली. भारतीय जनता पक्षही आज जिल्ह्यामध्ये आज एकत्रितपणाने आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या जवळ काही वेळेला सौहार्दाचं वातावरण झालं, कारण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या युती झाली. 99 सालामध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होती. 2004 मध्ये राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. नंतर शेतकरी कामगार पक्षाची युती झाली. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आज महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने काम करत आहोत. आणि माझं लोकसभेला कोणी काम केलं नाही असं मी कधी म्हटलं नाही. उलट मी आभार दौराही केला. मी सुद्धा विधानसभेला प्रत्येकाचं काम केलेलं आहे. त्याच्यातही कोणाच्या मनात दुमत असं काही कारण नाही. पण हा वाद का, कशासाठी, काय कारणासाठी आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आज मी मर्यादित काल जो काय एक अंबादास दानवेने ट्विट केलं त्याच्या संदर्भामध्ये जे काही बोललं गेलं त्या बाबतीतली भूमिका मी या ठिकाणी मांडली आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे. पण इतक्या निरागस व्यक्तीवरती, इतक्या थोर देशभक्ताच्या वरती अतिशय सच्छिलपणाने जसं जयप्रकाश नारायण, एस.एन. जोशी साहेब, मधु दंडवते साहेब, गणपतराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्या मालिकेतले हे अलिबागचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे गंभीर आहे, चुकीचे आहे. त्याच्यामुळे ताबडतोब त्याची जितक्या यंत्रणा देशामध्ये असतील, तपास यंत्रणा, त्या सगळ्यांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याची चौकशी लावली पाहिजे. चांगल्या अर्थाने बोलतोय. आपण महायुतीचे नेते आहात, पण शिंदे यांचा
वापर कडीपत्त्यासारखा फोडणीमध्ये केला जातो असा आरोप भारतीय जनता पक्ष करते. त्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणताय. नाही, उद्धवजींनी काय म्हणावं, उद्धवजींचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे राजकीय वक्तव्य करणं त्यांचा निश्चितच अधिकार आहे. आज एनडीएमध्ये आम्ही वावरत असताना, एनडीएचा सहभाग असताना मी प्रामुख्याने अनुभवलेलं आहे. कारण मी एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचं संयुक्त सरकारसुद्धा पाहिलं. त्यावेळेला सुद्धा कोएलिशनमध्ये काय पद्धतीने वागणूक होती, काय नव्हती, ते पण मी स्वतः एक राज्यातला मंत्री म्हणून अनुभवलेलं आहे. पण एनडीएमधला सहभाग झाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाकडून, विशेष करून केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व अमितभाई शाह यांच्याकडून मित्र पक्षाला सन्मानपूर्वक नेहमीच वागणूक दिली जाते. जागा वाटप असेल, मंत्रिमंडळातील स्थान असेल, इतर काय बाबी असतील, विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये अधिक पद्धतीची साथ असेल, ही भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मित्र पक्षाला नियमितपणाने मिळत असते. हे माझं ठाम मत आहे. आता राजकीय विरोधक असलेल्या प्रत्येकाने आपापली भूमिका राजकीय सोयीनुसार प्रत्येकजण मांडत असतात. सर, केंद्र सरकारने 5.25 लाख कोटींचं कर्ज माफ केलेलं आहे राष्ट्रीय बँकांचं. एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकांचं कर्ज माफ होतं, राईट ऑफ होतं, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत विषय आला की पैसे नाही असं सांगितलं जातं, किंवा राज्य अडचणीत सांगितलं जातं, केंद्र सरकार अडचणीत सांगितलं जातं. असं का घडतं? नाही, मला आता या विषयावरती माहीत नाही. कारण हे मोठ्या म्हणजे ज्यांची बँकेची थकीत कर्ज आहे त्या बाबतीमध्ये भारत सरकारने काय निर्णय घेतला आहे. हे खरं आहे की राज्य सरकारने वेळोवेळी कर्जमाफी राज्यामध्ये केलेली आहे. यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आश्वासित केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती अत्यंत योग्य वेळच्या भावना लक्षामध्ये ठेवत कृषीप्रधान अनेक योजना ते राज्यामध्ये राबवतात. आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा जो जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे त्या दृष्टिकोन सुद्धा लवकरात लवकर निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल. अजित पवार येणार आहेत दिल्लीमध्ये. शेतकरी विचाराचा पक्ष आहे, तुमचा पक्ष हा शेतकरी विचाराचा पक्ष आहे. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या घरामध्ये जे मुली आहेत त्यांचे लग्न मोठं केल्यामुळे कर्जबाजारी होतात. मात्र दुसरीकडे तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या मुलाचं लग्न परदेशात होतं. तुमचा पक्ष हा शेतकरी विचाराचा पक्ष राहिलेला आहे शरद पवारांपासून आतापर्यंत. तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडनं काय आदर्श घ्यायचा शेतकरी? एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागातला, खेड्यातल्या 18 पगड जातीचा, बालबलुतेदारांचा, सर्व धर्मियांचा, धर्मनिरपेक्ष विचाराचा, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचाराचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख कालही आहे, होती, आजही आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहणार आहे. पण कौटुंबिक आनंदाचे क्षण कुठे काय करावेत हा एक प्रत्येकाचा आपापला एक कौटुंबिक भाग आहे. याच्यामुळे परदेशामध्ये लग्न झालं याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बद्दलच्या भावना कमी झाल्या असं म्हणणं योग्य ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये अजितदादा नेहमी सतर्क असतात, नेहमी त्या बाबतीमध्ये भूमिका घेत असतात. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा शेतकरी आणि शेतकऱ्यांच्यासाठी पूरक योजना या बाबतीमध्ये अतिशय योग्य पद्धतीने ते नेहमीच भूमिका घेऊन त्याच्यामार्फत सरकारच्या माध्यमातून त्या योजना करण्याचा दृढ निश्चय असल्यासारखा प्रयत्न करत असतात. अजित पवार आज येणार आहेत का आणि काय त्यांचा एक प्रोग्राम या स्केड्यूल असतो? माझ्या कानावरती आले की आज दादा येणार आहेत. काल माझं त्यांचं काही बोलणं होऊ शकलं नाही कारण एक थोर समाजसेवक बाबा आडव यांच्या काल अंत्यविधीसाठी ते पुण्यामध्ये होते. तदनंतर मी सभागृहामध्ये होतो. आज सकाळपासून काही त्यांचं माझं बोलणं झालं नाही, पण येणार आहेत एवढी माझ्याकडे नक्की माहिती आहे. सर, आपण अनेक वर्ष विधिमंडळ सदस्य होता, पण ज्या पद्धतीनं आता थेट सभापतीनं हस्तक्षेप करायला लागत आहे विधिमंडळातील मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्यासाठी. काल ज्या पद्धतीने विधिमंडळात बिना पास अनेक लोक घुसले आणि सोबतच याच प्रकारची हाणामारी देखील मुंबईच्या विधिमंडळात झाली होती, यावरती काय प्रतिक्रिया सर आपली? नाही, या बाबतीमध्ये बंधनं असलीच पाहिजेत. कारण सभागृहामध्ये आणि विधान भवनाच्या आवारामध्ये प्रवेश देत असताना जी खबरदारी सुरक्षा रक्षकांच्या मार्फत घेणं जाणं आवश्यक आहे त्या विधिमंडळाचं पावित्र्य राखण्यासाठी
आणि विधिमंडळातलं कामकाज, मंत्र्यांचा त्यातला सहभाग, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांचा सहभाग, या दृष्टिकोनातून सुद्धा काही सुरक्षा नियम त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. खरं आहे की आमदार महोदयांच्या सोबत अनेक शिष्टमंडळ असतात, अनेक वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी ती सगळी विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून काही त्यांचे सहकारी सुद्धा येत असतात. अशा वेळेला काही त्याच्यामध्ये एक चाळणी लावत किंवा काही नियमावली करत तो प्रवेश जर काही मर्यादित राहिला तर कामकाजी व्यवस्थित होऊ शकतं. आवारामध्ये होणारी प्रचंड गर्दी त्यालाही नियंत्रित करता येऊ शकतं. म्हणून शिस्त ही सभागृह आणि सभागृहाच्या बाहेरच्या प्रांगणात असली पाहिजे असं माझं स्वतःचं मत. पवार साहेबांच्या वाढदिवसाला मागील वेळेस अजित पवार यांनी भेट दिली होती. तुम्ही देखील सोबत होते तेव्हा. सोबत होतात. यावेळेस तुम्ही भेट घेणार आहात का? मनोमिलन झालंय. नाही, दोन बाबी आहेत की आदरणीय पवारसाहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये त्यांच्या स्वतःच्या अखंड मेहनतीतून, प्रखर राजकीय इच्छाशक्तीतून, दुर्दम्य इच्छाशक्तीतून ते या स्थितीपर्यंत त्यांचं आज देशातलं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अशात लोकोत्तर नेतृत्वास जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं हे भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी किंवा आम्ही अनेक जण अनेक वर्ष, अनेक दशकं आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहोत. आम्हाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद वेळोवेळी त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना अभिवादन करणं, त्यांना शुभेच्छा देणं हे कर्तव्य आहे. सर, तुम्ही मनोमिलन जाणार झालंय, पण का? तुम्ही जाणार का? भेटणार का? पक्षमिलन होईल का? भेट घेणार आहात का तुम्ही? नाही, दोन भाग आहेत की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी एवढं नक्की सांगू शकतो की एका विचाराने सामूहिक निर्णयाच्या माध्यमातून अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यावेळेचे आमचे आमदार, आम्ही सर्वांनी मिळून एनडीएमधला सहभागाचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. एनडीए म्हणूनच आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. राज्यातल्या 12 कोटी जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब घेतलंय. तर आमची उद्याच्या भवितव्याची वाटचाल ही एनडीएच्या सोबत त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळे एकत्रित येणं वगैरे ही वाटचाल घेऊनच एनडीएमधला सोबत राहूनच आमची पुढची वाटचाल त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे शरद पवार जर सोबत यायला तयार असतील, मनोमिलन झालंय, पक्षमिलन होणार का? एक असं आहे की आदरणीय पवारसाहेब खूप देशाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी कुठलंही या ठिकाणी वक्तव्य करणार नाही. कारण जे आदरस्थानी आहेत ते आदरस्थानी आहेत. आता मी मगाचपासून आपल्याला सांगतोय की आम्ही भूमिका घेऊन एनडीएच्या सोबत आहोत आणि त्या भूमिकेशी ठाम राहूनच आमची उद्याच्या भविष्यातली राजकीय वाटचाल त्या ठिकाणी होणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये काही तडजोड म्हणून एनसीपी सोबत स्थानिक लेवलवर काही युती होणार आहे का, किंवा अशा पद्धतीचं काय चर्चा झाली का? दोन स्थानिक एक नेत्यांचं आपण काय- पाहिलं की तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे काय काय राजकीय परिस्थिती असेल ते काय मला आज माहिती नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी तशापैकी युती झाली. आता काल कुणीतरी आरोप करताना सांगितलं की आम्ही उबाटा सेनेजवळ पण युती केली वगैरे वगैरे. ज्यांनी आरोप केले त्यांनी माझ्या रोहा शहरातच उबाटा सेनेजवळ सुद्धा युती केली. त्यामुळे काही माणसं ते विसरत असतात. कालच्या आरोपामधला तो एक भाग होता की आम्ही उबाटा सेनेजवळ युती केली. तर माझ्या रोहा नगरपालिकेमध्येच शिवसेना आणि उबाटा सेना यांची युती त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळे दोन भाग आहेत. दोन भाग आहेत. आजचा एक भाग एक मर्यादित आहे आणि दुसरा भाग की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर मग समन्वय समितीची बैठक होईल. आता महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत. त्याला काय पद्धतीने युती किंवा एकंदर करण्याच्या बाबतीमध्ये काय धोरणवरच्या पातळीवरती ठरेल, त्यामधला माझाही महत्वाचा सहभाग असेल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून. त्यावेळेला आम्ही चर्चा करू आणि त्या चर्चेचा तपशील जो ठरेल तो नक्कीच आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेपुढे ठेवू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही दोन्ही पक्षाची ताकद आहे, मात्र भाजपच्या विरोधामध्ये तुम्ही एकत्र आला तरच विजय होईल असं शरद पवार पक्षाच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या भागामध्ये एकत्र येण्यासंदर्भात तुम्ही काही निर्णय घेणार आहात का? काही चर्चा झाली आहे? नाही, माझ्या स्तरावरती या विषयावरती कुठली चर्चा झालेली नाही. ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला माझं मत पक्षाच्या त्या फोरममध्ये माझ्याकडनं नक्की मी त्या ठिकाणी मांडेन. सर, पुणे मुंडवा जमीन प्रकरणात एक नवीन नाव पुढे आलं आहे आणि तो मोठा नाव आहे, तो म्हणजे तुमच्या गटाचा उपमहापौर निलेश मगर.
यांनीही शीतल तेजवानी प्रमाणे जे आहे 2018 मध्ये पॉवर ऑफ अटर्नी केलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण की पहिले पार्थ पवार आणि आता थेट अजित पवारांचा पण त्याच्यावरती डोळा होता का, हा प्रश्न निर्माण होतो. नाही, मला या विषयावरती काय माहिती नाही. आपण जे नाव काय सांगताय ते अगोदरच्या विषयासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती गठीत केली. त्या चौकशी समितीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. सुरुवातीच्या प्राथमिक चौकशीमध्ये जे आढळलं त्या संदर्भामध्ये पोलीस विभागाने सुद्धा कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. आमचं म्हणणं तेच आहे की लवकरात लवकर त्या चौकशीचा निष्कर्ष त्या ठिकाणी व्हावा. सर, हे जे शीतल प्रकरण तेजवानी प्रमाणेच उपमहापौर निलेश मागरने पण अशीच पॉवर ऑफ अटर्नी केली. तर शीतल नाही, मला तेजवानी माहित नाही ना. already- मला जे प्रकरणाची माहिती नाही त्याबद्दल मी काय मत व्यक्त करायचं. सर अगोदर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आलं, त्याच्यामध्ये ते असतील नसतील, मात्र पक्षाला त्यांची प्रतिमा मलिन झाली. दुसरा मुद्दा, आता पार्थ पवार यांचं या प्रकरणामध्ये नाव येत आहे, यामुळे देखील पक्षाची प्रतिमा मलिन होते. कारण अंजली दमनिया नियमितपणे याच्या संदर्भामध्ये अजित पवार यांचा राजीनामा मागतायत, पत्रकार परिषद घेत आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रदेशाध्यक्ष? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संदर्भातली आपली प्रतिक्रिया वेळोवेळी त्या ठिकाणी दिलेली आहे. अंजनी दमानिया किंवा कोणालाही हा लोकशाहीमधला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्या विषयावरती आपापली मत त्या ठिकाणी मांडत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. अजितदादांनी सुद्धा वारंवार स्पष्ट केलेलं आहे की त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशीमध्ये जो निष्कर्ष निघेल त्या पद्धतीने कारवाई केली जावी. आता आरोप हे होत राहत असतात आणि त्याच्यामुळे तो एक भाग वेगळा राहू शकतो. अजितदादा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलशाली नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून दादा, प्रफुल्लभाई, मी, भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतो आहोत. अशा वेळेला राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.